मित्रांनो, आपल्या शरीरात काही चूक घडली की लगेच त्याचा परिणाम आपल्या पचनावर होतो आणि हे पचन बिघडल्यावर एक अशी समस्या आपल्याला त्रास देते जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते आणि ती म्हणजे ॲसिड रिफ्लक्स किंवा पित्ताचा त्रास. जसं जसं आपल्या आहारात फास्ट फूड, तेलकट पदार्थ, उशिरा झोपणं आणि स्ट्रेस वाढतो, तसं तसं आपल्या पचन संस्थेवर ताण येतो. यामुळे छातीत जळजळ, पोटात दुखणं, उलटी होणं, तोंडात आंबट पाणी येणं, अगदी डोके जड होऊनही होऊ शकतं. पण यावर कायम औषधांवर अवलंबून न राहता काही घरगुती नैसर्गिक उपायांनी आपण हा त्रास दूर करू शकतो. आज आपण अशाच 9 प्रभावी उपायांबाबत जाणून घेणार आहोत, जो तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच आरोग्यदायी टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. नंबर 1, केळ. नैसर्गिक ॲसिड ब्लॉकर केळ हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त आणि सहज पचणारे फळ आहे. यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील आम्ल निर्मिती नैसर्गिक पद्धतीनं कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे जे लोक वारंवार आम्लपित्ताचा त्रास अनुभवतात त्यांच्यासाठी केळ एक सोपी आणि नैसर्गिक उपचार पद्धती ठरू शकते. तसेच यातील इतर खनिजे व जीवनसत्वे शरीराचे एकूण आरोग्य सुधारण्यास सहाय्य करतात. केळ खाल्ल्यानंतर पोटात एक संरक्षक थर तयार होतो, जो अन्ननलिकेला आम्लामुळे होणाऱ्या जळजळींपासून व त्रासांपासून वाचवतो. याशिवाय केळीतील नैसर्गिक फायबर पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते आणि मलावरोध कमी करतं. नियमितपणे पिकलेलं केळ खाल्ल्यास पोटाचे विकार कमी होतात आणि पचन संस्था निरोगी राहते. केळ घेण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर. एकदा पण मित्रांनो, कच्चं केळ खाणं टाळावं, कारण ते बद्धकोष्ठतेची समस्या वाढवू शकतं. पूर्णतः पिकलेलं पिवळसर केळच सेवन करावं, ज्यामुळे त्याचे पोषक गुणधर्म आणि पचन सुधारण्याची क्षमता पूर्णपणे मिळते. अशा प्रकारे केळ आपल्या दैनंदिन आहारात एक साधं पण प्रभावी आरोग्यदायी फळ म्हणून समाविष्ट केलं जातं. नंबर 2, तुळस. ॲसिडचा नैसर्गिक अँटीडोट्स. तुळस ही भारतीय आयुर्वेदातील एक अमूल्य देणगी मानली जाते. तिच्यामध्ये असणारे अँटी अल्सर आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म पोटातील अति आम्ल निर्मितीला प्रभावीपणे आळा घालतात, ज्यामुळे ॲसिडिटी, अल्सर किंवा पोटातील जळजळ यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तुळस केवळ औषधी गुणांनी समृद्ध नाही, तर ती शरीराच्या एकूण रोगप्रतिकारक शक्तीलाही बळकटी देते. तुळशीची पानं चघळल्यावर तोंडात लाळ स्त्रवते, जी पचनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. योग्य प्रमाणात लाळ तयार झाल्यामुळे पोटातील आम्लाचं प्रमाण संतुलित राहते आणि अन्न सहज पचते. याशिवाय तुळशीचं सेवन मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते, जे ॲसिड रिफ्लेक्सचं एक मोठं पण दुर्लक्षित कारण आहे. त्यामुळे तुळस शरीरासोबत मनालाही शांत ठेवते. तुळशीचं सेवन करण्यासाठी सकाळी आणि रात्री 4 ते 5 कवळी पानं चघळणं फायदेशीर असतं. जर पान थेट खाणं आवडत नसेल तर तुळशीचं पाणी उकळवून थंड करून प्यायल्यास देखील तेवढाच फायदा होतो. या साध्या पण प्रभावी पद्धतीमुळे तुळस ही आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे सामील करता येते आणि पचन संस्थेचं आरोग्य सुधारता येतं. नंबर 3, थंड दूध. छातीतील जळजळ तात्काळ शांत करते. दूध हे आयुर्वेदानुसार पित्तशामक पेय मानलं जातं आणि पचन संस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, जे पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया कमी करतं आणि आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतं. विशेषतः थंड दूध छातीत होणारी जळजळ आणि आम्लामुळे होणारी अस्वस्थता तात्काळ कमी करतं. दूध सेवन करताना ते थोडं थंड असावं आणि त्यात साखर टाळावी, कारण साखर पचनास अडथळा आणू शकते. जर ॲसिडिटीचा त्रास जाणवत असेल तर दुधात चमचाभर साजूक तूप मिसळणं खूप अधिक फायदेशीर ठरतं. हे मिश्रण पित्त शमनासाठी तसेच पोटातील उष्णता कमी करण्यासाठी प्रभावी आहे. दूध घेण्याचा उत्तम वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किंवा छातीत जळजळ होताना झोपण्यापूर्वी दूध घेतल्यानं पचन संस्था शांत राहते आणि रात्री आरामदायी झोप मिळते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं दूध पिल्यानं पोटातील जळजळ, ॲसिडिटी आणि पित्ताचे विकार लवकर कमी होतात. नंबर 4, बडीशेप. पोटाला थंडावा देणारी. सोप किंवा बडीशेप हे केवळ मुख शुद्धीसाठीच नव्हे, तर ॲसिडिटी आणि पचनासंबंधी अनेक समस्यांसाठी एक प्रभावी उपाय मानली जाते. तिच्यामध्ये असणारे अँटी अल्सर घटक पचनक्रिया सुधारतात, गॅस कमी करतात, पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे जेवणानंतर बडीशेप घेणं केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. भोजनानंतर अर्धा चमचा बडीशेप चघळल्यानं पचनाला चालना मिळते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. याशिवाय बडीशेपमधील नैसर्गिक तेल पोटात एक प्रकारचा थंडावा निर्माण करतं, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा पोटातील अस्वस्थता कमी जाणवते. त्यामुळे ते ॲसिडिटीग्रस्त लोकांसाठी सहज आणि नैसर्गिक उपाय ठरते. बडीशेप घेण्याचा आणखी एक फायदेशीर मार्ग म्हणजे 1 चमचा बडीशेप 1 कप पाण्यात
रात्री उकळवून ठेवणं आणि सकाळी ते पाणी पिणं. हे पाणी पचन संस्था शांत करण्यास आणि आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यास आणि शरीरातील उष्ण संतुलित ठेवण्यास मदत करते. नियमित वापरानं बडीशेप पचन सुधारतं आणि ॲसिडिटी पासून नैसर्गिक संरक्षण देतं. नंबर 5, लवंग. छोटा पण ताकदवान उपाय. लवंग ही केवळ मसाल्यांमधील एक सुगंधी घटक नाहीये, तर ती पचन संस्थेसाठी देखील अत्यंत उपयुक्त औषधी मानली जाते. यात असणारा युझेनॉल नावाचा सक्रिय घटक ॲसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करतो आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे छातीत होणारी जळजळ, आम्लपित्त किंवा पोटातील जळजळ यांसारख्या त्रासांवर लवंग एक नैसर्गिक उपाय ठरते. लवंग वापरताना ती चावू नये, तर फक्त दाताखाली धरून ठेवावी. यामुळे लवंगेतून हळूहळू औषधी रस बाहेर पडतो आणि तोंडातून ते गळ्यापर्यंत जाऊन छातीत होणारी जळजळ शमवतो. हा रस आम्लपित्तामुळे होणारी अस्वस्थता कमी करून पचन संस्थेला आराम देतो. मित्रांनो, लवंग तिखट स्वभावाची असल्यामुळे ती रिकाम्या पोटी आणि जास्त प्रमाणात घेणं टाळावं. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी लवंग घेतल्यास ती पचन सुधारण्यासाठी, ॲसिडिटी कमी करण्यासाठी आणि पोटातील त्रास शांत करण्यासाठी प्रभावी ठरते. नंबर 6, वेलची. वेलची ही केवळ अन्नाला सुगंध आणि चव देणारी मसाला नाहीये, तर ती आयुर्वेदात एक प्रभावी औषध म्हणून ओळखली जाते. तिच्या गुणधर्मामुळे ती वात, कफ कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पचन संस्था संतुलित राहते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. वेलचीतील नैसर्गिक तेल पोटाला थंडावा देतं आणि आम्लपित्तामुळे होणारी जळजळ शमवण्यास मदत करते. वेलचीचा उपयोग करण्यासाठी 2 वेलच्यांचे दाणे ठेचून 1 कप पाण्यात उकळा आणि ते पाणी थंड झाल्यावर ते पाणी पिणे फायदेशीर ठरतं. या पद्धतीनं वेलचीतील औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे जेवणानंतरची जडत्वाची भावना, गॅस किंवा पोटातील अस्वस्थता कमी होते. मित्रांनो, हे वेलचीयुक्त पाणी संध्याकाळी किंवा झोपण्याआधी प्यावं. यामुळे रात्री पचन सुरळीत होतं, शरीर शांत राहतं आणि झोप चांगली लागते. नियमित वापर केल्यास वेलची पोटातील आम्लपित्ताचे प्रमाण कमी करून पचन संस्थेचं आरोग्य टिकवून ठेवते. नंबर 7, पुदिना. नैसर्गिक थंडावा देतं. पुदिना हा नैसर्गिकरित्या थंड गुणधर्माचा असून पचन संस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यातील मेंथॉल घटक पोटातील आंबटपणा कमी करतो, छातीत होणारी जळजळ शमवतो आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतो, ज्यामुळे ॲसिडिटी, आम्लपित्त किंवा पोटातील उष्णता यांसारख्या समस्यांवर पुदिना एक नैसर्गिक आणि सहज उपलब्ध उपाय ठरतो. पुदिनाचा उपयोग करण्यासाठी 10 ते 12 ताजी पानं 1 कप पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर पिणं फायदेशीर ठरतं. या पद्धतीनं पुदिनातील मेंथॉल आणि इतर औषधी घटक पाण्यात मिसळतात, ज्यामुळे ते पोटाला थंडावा देतात आणि पचन सुधारतात. हे पुदिन्याचं पाणी भोजनानंतर किंवा ॲसिडिटीचा त्रास जाणवत असताना प्यावं. नियमित वापर केल्यास ते पोटातील जळजळ कमी करून पचनक्रिया सुरळीत ठेवतात. तसेच पुदिन्याच्या थंडाव्यामुळे शरीराला एक प्रकारची हलकी आणि ताजेपणाची जाणीव निर्माण होते. नंबर 8, आलं. घरातील ॲसिड कंट्रोलर. मित्रांनो, आलं हे एक शक्तिशाली नैसर्गिक औषध मानलं जातं, ज्यामध्ये गिंजेरोल्स नावाचं सक्रिय घटक असतात. हे घटक ॲसिड रिफ्लक्स म्हणजेच पित्ताचा त्रास कमी करण्यास, पोटातील गॅस, जळजळ टाळण्यास, अन्न पचन सुधारण्यास मदत करतात. आल्यामुळे पचन संस्थेला उष्णता मिळते, त्यामुळे अन्न लवकर पचतं आणि आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. आलं वापरण्यासाठी त्याचा लहानसा ताजा तुकडा थेट चगळावा. जर त्याची तिखट चव त्रासदायक वाटत असेल तर आलं पाण्यात उकळून प्यावं आणि ते पाणी प्यावं. या पद्धतीनं आल्यातील औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. आलं भोजनानंतर किंवा पोट जड झाल्यास वापरणं उत्तम असतं. यामुळे अन्न लवकर पचतं, गॅस कमी होतो आणि पोटातील अस्वस्थता दूर होते. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आलं घेतल्यास पचन संस्थेचं आरोग्य चांगलं राखता येतं. नंबर 9, आवळा. पित्तनाशक सुपरफूड. आवळा हा नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सीने समृद्ध असून तो पचन संस्था स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचा थंड आणि पित्तशामक गुणधर्मामुळे ॲसिडिटी रोखली जाते आणि पोटातील जळजळ कमी होते. याशिवाय आवळा शरीरातील पित्त संतुलित ठेवून पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो. आवळा घेण्यासाठी 1 चमचा आवळा कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी पिणं फायदेशीर ठरतं. ताजा आवळा थोड्या मिठासोबत खाल्ल्यास त्याचाही स्वाद वाढतो, थोड्या पचनास मदत होते. या दोन्ही पद्धतीनं आवळ्यातील औषधी गुणधर्म शरीरात सहजपणे शोषले जातात. सकाळी रिकाम्या पोटी आवळा घेतल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून येतात. नियमित सेवनानं ॲसिडिटी कमी होते, पचन संस्था स्वच्छ राहते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे आवळा हा आरोग्य टिकवण्यासाठी एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. आपण पाहिलं की घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टी ॲसिड रिफ्लक्स, पित्त आणि पचनाशी संबंधित त्रासांवर प्रभावी उपाय करता येते. या उपायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीराला कुठलाही दुष्परिणाम न देता मूळ समस्या दूर करण्यास मदत करतात.
औषध तात्पुरता आराम देतात, पण शरीराचं खरं संतुलन हे निसर्गातून मिळणाऱ्या साध्या आणि सातत्यानं केलेल्या उपायांनीच पुनर्स्थापित होतं. त्यामुळे रोजच्या आयुष्यात या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास पचन संस्था मजबूत राहते, ॲसिडिटीसारख्या त्रासांपासून दूर राहता येतं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुन्हा नव्या आरोग्यदायी उपायांसह. तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा, निरोगी राहा आणि आयुष्य आनंदानं जगा.